नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. तर आज आपण स्टँडर्ड 8 सब्जेक्ट इंग्लिश पोयम नंबर 4.1 द वेट या पोयमचा वर्कशॉप बघणार आहोत. तर हा वर्कशॉप सुरू करण्यापूर्वी या पोयममध्ये आपल्याला वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, चिटचॅट क्वेश्चन्स दिलेले आहेत, मार्जिन क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि त्यानंतर वर्कशॉप दिलेला आहे. तर आपण सुरुवातीला या सर्व गोष्टी बघणार आहोत आणि त्यानंतरच वर्कशॉपला सुरुवात करणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया. वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी यामध्ये चिटचॅट क्वेश्चन्स दिलेले आहेत ते सुरुवातीला पाहूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, व्हेअर डू वी फाइंड ऑल ॲनिमल्स? म्हणजे हे जे सर्व प्रकारचे प्राणी आहेत ते आपल्याला कुठे पाहायला मिळतात? आन्सर इज वी फाइंड वाईल्ड ॲनिमल्स इन फॉरेस्ट अँड झूज, डोमेस्टिक ॲनिमल्स इन विलेजेस, cities, and aquatic animals in rivers and seas or oceans, and birds on trees. Second question, do you have a pet? म्हणजे तुमच्याकडे पाळीव प्राणी आहे का? येस, आय हॅव अ पेट डॉग. आता ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी नो, आय हॅवंट अ पेट डॉग किंवा पेट ॲनिमल असं लिहिलं तरीही चालेल. थर्ड क्वेश्चन, हाऊ डू वी अंडरस्टँड दॅट ॲनिमल्स आर नॉट फीलिंग वेल? म्हणजे प्राण्यांना बरं वाटत नाहीये किंवा ते आजारी आहेत हे आपल्याला कशावरून समजते किंवा कसे समजते? आन्सर इज वी अंडरस्टँड दॅट ॲनिमल्स आर नॉट फीलिंग वेल फ्रॉम द चेंजेस इन देअर बिहेवियरल पॅटर्न, चेंजेस इन देअर ईटिंग हॅबिट्स अँड देअर ॲक्टिव्हिटीज. फोर्थ क्वेश्चन, हू गिव्स मेडिसिन ऑर ट्रीटमेंट टू द सिक ॲनिमल अँड बर्ड्स? म्हणजे या आजारी प्राण्यांना किंवा पक्ष्यांना कोण औषधोपचार करतं किंवा त्यांचा इलाज कोण करत असतं? आन्सर इज द व्हेटरनरियन ॲनिमल्स डॉक्टर गिव्स मेडिसिन ट्रीटमेंट टू द सिक ॲनिमल्स अँड बर्ड्स. फिफ्थ क्वेश्चन, हाऊ डू वी हेल्प ॲनिमल्स अँड बर्ड्स? म्हणजे आपण प्राण्यांना किंवा पक्ष्यांना कशी मदत केली पाहिजे? Answer is we should help animals and birds by treating them kindly. We should care for them and love them. We should feed them properly and provide them with all their needs. क्वेश्चन आहे, डॉक्टर्स हू डू स्पेशल advanced study or special part of the body have special terms. मॅच द स्पेशलिस्ट डॉक्टर्स विथ हू ऑर व्हॉट दे ट्रीट. म्हणजे शरीराच्या विशिष्ट अवयवांचा विशेष अभ्यास करणाऱ्या डॉक्टरांकरिता आपल्याला या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत. तर ते तज्ज्ञ डॉक्टर कोणत्या आजारावर किंवा कशावर इलाज करतात या संबंधीच्या जोड्या या ठिकाणी लावायच्या आहेत. तर फर्स्ट आहे डेंटिस्ट, म्हणजे हा कशाचा डॉक्टर आहे? दातांचा डॉक्टर आहे. सेकंड कार्डिओलॉजिस्ट, हा हृदयाचा डॉक्टर आहे. थर्ड ऑप्थोमॉलॉजिस्ट, हा डोळ्यांचा डॉक्टर आहे. फोर्थ ऑर्थोपेडिक, हा हाडांचा डॉक्टर आहे. त्यानंतर आहे पेडियाट्रिशियन, हा लहान मुलांचा डॉक्टर आहे. 6 न्यूरोलॉजिस्ट, हा मेंदूचा डॉक्टर आहे. आणि 7 व्हेटरनरियन, हा प्राण्यांचा किंवा पक्ष्यांचा डॉक्टर आहे. तर सेकंड क्वेश्चन पाहूया. डिस्कस इन युअर ग्रुप अँड राईट डाऊन द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन व्हाय पेडियाट्रिशियन अँड veterinarian हॅव अ टफर जॉब टू डायग्नोज हेअर पेशंट्स इलनेस. म्हणजे हा बालरोग चिकित्सक किंवा पशुवैद्यकीय यांच्या आपल्या रुग्णांच्या आजाराचे निदान करण्याचे काम फार कठीण असते. याविषयी सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. Answer is pediatrician and veterinarian have a tougher job to diagnose their patients, kids and animals, mainly because they cannot speak and tell anything about their illness. These doctors have a keenly observed the changes in their behavioral patterns, handle them with great care, and examine them with great difficulties. आत्तापर्यंत आपण चिटचॅट क्वेश्चन्स बघितलेले आहेत, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी बघितलेली आहे. आता मार्जिन क्वेश्चन्सला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हाय इज इट सो डिफिकल्ट टू बी अ सक्सेसफुल वेट?
म्हणजे एक यशस्वी पशुवैद्यक बनणं इतकं अवघड का आहे? आन्सर इज इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बी अ सक्सेसफुल वेट बिकॉज ही नीड्स वाईड नॉलेज ऑफ ऑल ॲनिमल्स अँड देअर डिफरंट बॉडी पार्ट्स. सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज रॉंग विथ डक अँड चिकन्स? म्हणजे त्या कोंबड्यांना आणि बदकांना काय झालेलं होतं? आन्सर इज डक्स अँड चिकन्स आर फेलिंग टू ले. Third question, what are the opposite illnesses of the lion and the Arctic fox? आता या ठिकाणी आर्टिक कोल्ह्याचे आणि सिंहाचे जे आजार सांगितलेले आहेत, तर ते विरोधी आजार कोणकोणते आहेत ते सांगायचं आहे. आन्सर इज द लायन कफ कोल्ड अँड आर्टिक फॉक्स इज सफरिंग फ्रॉम हीट. दीज इलनेस आर अपोजिट. फोर्थ क्वेश्चन, व्हाय हॅव द जिराफ्स गॉट स्टिफ नेक्स? म्हणजे त्या जिराफ जो आहे तर त्याची मान ताठरलेली का होती? आन्सर इज द जिराफ्स गॉट स्टिफ नेक्स बिकॉज दे हॅव हॅड अ टिफ. फिफ्थ क्वेश्चन, व्हाय डज द पोएट कॉल द वेट ऑमनिशियंट? म्हणजे हा जो कवी आहे ह्या पशुवैद्यकाला सर्वच जाणणारा किंवा सर्वज्ञ असं का म्हणतो? Answer is the poet called the vet omniscient because he faces and treats all kind of disease of all animals. Sixth question, what is the poet's advice to you? Do you think he means it? कवीचा तुम्हाला कोणता सल्ला आहे? कवीला खरोखरच तसं म्हणायचं आहे का? Answer is the poet advises that one should be a doctor and treat humans instead of treating animals. I think the poet wants to tell us the hard work and the importance of the vet. तर आतापर्यंत आपण चिटचॅट क्वेश्चन्स बघितलेले आहेत, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज बघितलेल्या आहेत, मार्जिन क्वेश्चन्स बघितलेले आहेत. तर आता स्वाध्यायाला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, राईट डाऊन द राईम स्कीम ऑफ स्टांजाज फर्स्ट टू 3 अँड द लास्ट 2 स्टांजाज. हाऊ डज इट डिफर इन द रिमेनिंग स्टांजाज 4 टू 7? आता यामध्ये आपल्याला रायमिंग स्कीम किंवा रायमिंग पॅटर्न सांगायचा आहे. फर्स्ट टू 3चा पॅटर्न हा 4 टू 7च्या स्टांजाच्या पॅटर्नपेक्षा कसा वेगळा आहे ते सांगायचं आहे. आन्सर पाहूया. राईम स्कीम ऑफ फर्स्ट टू 3 अँड द लास्ट 2 स्टांजाज आर ए बी ए बी अँड रिमेनिंग स्टांजाज 4 टू 7 आर ए ए बी सी सी बी. Second question, write any 5 illnesses of the animals in the poem that you find most amusing or laughable. म्हणजे या कवितेमध्ये आपल्याला काही प्राण्यांचे आजार सांगितलेले आहेत. तर या कवितेतील तुम्हाला हसवणारे प्राण्यांचे आजार या ठिकाणी लिहायचे आहेत. फर्स्ट, द लायन हॅज कॉट अ कोल्ड. सेकंड, द आर्टिक फॉक्स इज सफरिंग फ्रॉम हीट. थर्ड, द फीवर कॉज्ड बाय व्हायरस अटॅक्ड the chimpanzees. Fourth, the panther has a wife who chews his ears. 5, monkey has pinched his tail. तर हे काही आजार आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. थर्ड क्वेश्चन यामध्ये ए, out of all names of birds and animals gives in the poem, pick out 4 names that are similar in English as well as in Hindi or Marathi or your mother tongue. म्हणजे आपल्याला या कवितेतील असे कोणतेही 4 नावं सांगायचे आहेत जे इंग्रजीमध्ये, हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये सारखेच असतील. तर असे 4 नावं आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहेत. तर पाहूया. फर्स्ट, कांगारू, याला मराठीमध्ये देखील आपण कांगारूच म्हणतो. सेकंड आहे जिराफ, याला मराठीत देखील आपण जिराफच म्हणतो. तिसरा आहे झेब्रा, याला देखील आपण झेब्राच म्हणतो. 4, चिंपांझी, याला देखील मराठीत चिंपांझी असेच म्हणतो. हे 4ही शब्द इंग्रजीमध्ये म्हटले किंवा मराठीत म्हटले किंवा हिंदीमध्ये म्हटले तरी सारखेच येतात. बी, ट्रान्सलेट द नेम्स ऑफ झू ॲनिमल्स गिवन इन द पोयम इंटू युअर मदर टंग. आता या कवितेमध्ये जे काही
प्राण्यांची नावं दिलेले आहेत ते आपल्याला ट्रान्सलेट करायचे आहेत, भाषांतरित करायचे आहेत आपल्या मातृभाषेत. तर पाहूयात. फर्स्ट लायन म्हणजेच सिंह, सेकंड झेब्रा म्हणजे याला झेब्राच असे म्हणतो, थर्ड हिप्पो म्हणजेच पानघोडा, फोर बायसन म्हणजे गवा, 5 फॉक्स म्हणजे कोला, 6 चिंपांझी याला चिंपांझी असेच म्हणता येईल, 7 बेअर याला अस्वल म्हणता येईल, 8 पॅन्थर म्हणजे चित्ता, 9 टॉर्टॉइज म्हणजेच कासव, 10 जिराफ याला जिराफ असंच म्हणता येईल, 11 हायनाज तरस, 12 मंकी म्हणजेच माकड, 13 रायनो म्हणजेच गेंडा, 14 एलिफंट म्हणजेच हत्ती, 15 कँगरू म्हणजेच कांगारू, 16 क्रोकोडाईल म्हणजे सुसर किंवा मगर आणि 17 कॅमल म्हणजे उंट. तर अशा प्रकारे या कवितेतील नावे आपल्याला भाषांतरित करता येतील. फोर्थ क्वेश्चन, थिंक डीपली अँड राईट, इज द पोएट रिअली डिस्करेजिंग द यूथ फ्रॉम बिकमिंग वेट्स, एक्सप्लेन युअर रिस्पॉन्स. म्हणजे आपल्याला या ठिकाणी खूप सखोलपणे विचार करायचा आहे आणि लिहायचा आहे की या कवितेद्वारे कवी खरोखरच तरुण मुलांना किंवा तरुण लोकांना पशुवैद्य होण्यापासून परावृत्त करतोय का? तर तुमच्या उत्तराचं तुम्हाला समर्थन करायचं आहे. आन्सर इज द पोएट absolutely has no intention to discourage youth from becoming a vet. On the contrary, he want to bring to their notice that the vet's work is very important for the animals who cannot express anything about their illnesses. He wants to suggest that vet's profession is noble and is more important than man's doctor. He also underlined hard work it involves. Fifth question, find out from a vet or from a website what precautions does a vet have to take when he or she is caught the treat wild dangerous animals. Make point wise notes of the same. म्हणजे आता या एखाद्या वन्य किंवा हिंस्र प्राण्यावर जर इलाज करायचा असेल तर एखाद्या पशुवैद्यकाला बोलवावे लागत असते. तर अशा वेळेस कोणत्या प्रकारच्या खबरदारी किंवा सावधान बाळगाव्यात याची माहिती एखाद्या पशुवैद्यकाकडून किंवा आपल्याला इंटरनेटवरून मिळवायची आहे आणि त्याची मुद्देसूद या ठिकाणी मांडणी करायची आहे. तर पाहूया. फर्स्ट, sudden movement are never a good idea. Talk to softly to it as you approach the animal. Second, take precaution of zoonotic diseases like ringworm, herpes, rabies, etc. Third, have an exit strategy in an emergency. 4. Restrain the animal properly. 5th, get help from strong men before treatment or examination. 6. Wear personal protective equipment. 7. Securing animals safely can help you to avoid strains, sleep and fall, accidents and other physical injuries. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अवेलेबल आहेत. त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही तुम्ही नक्कीच चेक करा. तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.